आपण पाहतो या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा आता या ठिकाणी आता थोड्याच वेळात दुर्घटनास्थळी आता दाखल होणार आहे। अहमदाबादमध्ये आता पंतप्रधान मोदी हे दाखल झालेले आहेत। आता त्यांचा ताफा या दुर्घटनास्थळी आता जाणार आहेत। आपण आत्ताची ही ताजी दृश्य पाहतोय। पंतप्रधान मोदी अहमदाबाद विमानतळावर दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात आता ज्या ठिकाणी विमान दुर्घटना झाली होती त्या ठिकाणी आता या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी त्यांचा ताफा हा रवाना झालेला आहे। त्याचप्रमाणे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं या दुर्घटनेमध्ये निधन झालेलं आहे। त्यांच्या घरी सुद्धा सांत्वनपर भेट या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांची होणार आहे। तर रुग्णालयामध्ये जाऊन जखमींची सुद्धा पंतप्रधान मोदी हे भेट घेणार आहेत, विचारपूस करणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आता या ठिकाणी अहमदाबाद विमानतळावर दाखल झालेले आहेत। त्यांचा ताफा आता या दुर्घटनास्थळी रवाना झालेला आपण पाहतोय। दुर्घटनास्थळी ते आता भेट देणार आहेत, पाहणी करणार आहेत। त्याचप्रमाणे गुजरातचे माजी मुख्यमंत्री यांचं या दुर्घटनेमध्ये निधन झालेलं आहे। त्यांच्या घरी सुद्धा सांत्वनपर भेट देणार आहेत। त्यानंतर जखमींची रुग्णालयामध्ये जाऊन ते भेट घेणार आहेत, विचारपूस करणार आहेत। काल भीषण असा अपघात अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानाचा अपघात झालेला आहे। या अपघातातील आता जखमींची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात आता दुर्घटनास्थळाची ते पाहणी करतील। त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं या दुर्घटनेमध्ये निधन झालंय। त्यांच्या घरी सुद्धा सांत्वनपर भेट ते घेणार आहेत। आपण ही तिथली ताजी दृश्य पाहतोय। आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विमानतळावर दाखल झालेले आहेत। त्यांचा ताफा आता दुर्घटनास्थळी रवाना झालेला आहे। तर आपण दुर्घटनास्थळाची सुद्धा दृश्य पाहतोय। या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त, या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे। संपूर्ण तपास या ठिकाणी आता केला जातोय।